मी ज्या अंकाबद्दल सांगणार आहे दिवाळी अंकाविषयी, तर ते मला आवडलेला किंवा चांगला याबद्दल न सांगता एक वैशिष्ट्यपूर्ण अंक म्हणून मी त्याचा उल्लेख करेन. पुणे नगर वाचन मंदिर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिवाळी अंक याविषयी आज हनुमंतरावजी देशमुख यांनी आपल्याला हा दिवाळी अंक वैशिष्ट्यपूर्ण का वाटला याबद्दल सर्वांना सांगितले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. श्री हनुमंत देशमुख सर, नवशा मारुती शाखा. जी देशमुख, नवशा मारुती शाखा यांना विनंती करतो की त्यांनी मला आवडलेल्या दिवाळी अंकाविषयी बोला. सर्वांना नमस्कार. पुण्यामधले जे हेरिटेज आहे त्यामधलं पुणे नगर वाचन मंदिर हे सुद्धा एक हेरिटेज आहे. एक ऐतिहासिक वास्तूमध्ये मला बोलण्याची संधी दिली याबद्दल आमच्या नवशा मारुती शाखेतर्फे आणि मी वैयक्तिकशः आपले नगर वाचन मंदिराचे आभार व्यक्त करतो. मी ज्या अंकाबद्दल सांगणार आहे दिवाळी अंकाविषयी, तर ते मला आवडलेला किंवा चांगला याबद्दल न सांगता एक वैशिष्ट्यपूर्ण अंक म्हणून मी त्याचा उल्लेख करेन. व्यासपीठ दिवाळी अंक. हा व्यासपीठ दिवाळी अंक जो आहे याची जी वैशिष्ट्य आहे त्यामध्ये सर्वात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हा शासकीय सेवेचं जे एक वाचनालय आहे, जिथं शासकीय अधिकारी कर्मचारी यांचं एक वाचनालय आहे. विना वंदन तत्वावर चालणारं नाशिक येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयामध्ये हे वाचनालय आहे आणि हे वाचनालय 30 वर्षापूर्वी स्थापन झालेलं आहे. आणि या वर्षीचा जो अंक आहे हा 27वा अंक आहे. म्हणजे सलग 27 वर्ष या वाचनालयाने व्यासपीठ हे दिवाळी अंक प्रसिद्ध केलेले आहेत. यामध्ये वैशिष्ट्य आणखी एक असं आहे की याच्यामध्ये जे लिहिणारे लोक आहेत ते कर्मचारी अधिकारी, जलसंपदा विभाग असेल, रेल्वेमधले असतील, शिक्षक असतील किंवा इतर क्षेत्रातले असतील, म्हणजे ज्यांचे अनुभव जर व्यासपीठ हा दिवाळी अंक नसता तर त्यांनी कधीही लिहिलं नसतं. आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे यातल्या काही लोकांनी, काही लेखकांनी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली. मला खास उल्लेख करावासा वाटेल की एक साधारण 2 वर्षापूर्वी इथं विलास शेळके जे मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले, त्यांच्या धरणसुक्त या पुस्तकाचं एक कार्यक्रम इथं आयोजित केला होता. राजहंस प्रकाशननी प्रसिद्ध केलेल्या धरणसुक्त कादंबरीचा. आणि त्या कादंबरीची नुकतीच हिंदी आवृत्ती काल परवा प्रसिद्ध झालेली आहे. त्याचबरोबर विद्यानंद रानडे जे आहे त्यांनी सुद्धा म्हणजे राजहंस प्रकाशन तर्फे पाण्यात तुझा रंग कसा हे प्रकाशित झालेला आहे. तर रानडे साहेबांनी देखील व्यासपीठ मध्ये लिहिलेलं आहे. यावर्षीच्या अंकात देखील आहे. मी खरं म्हणजे आता वेळेच्या अभावी कुठल्या तरी एका लेखाविषयी, कथेविषयी किंवा कवितेविषयी विस्तारानं न सांगता मी जनरल या अंकाविषयी आणि त्याच्या वैशिष्ट्याविषयी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर हे वाचनालय जे आहे त्यामध्ये काम करणारे लोक सुद्धा सगळे सेवाभावी वृत्तीनं काम करतात. पगारी नोकर कुणीही नाही. आणि ते वाचनालय हे दिवाळी अंक काढतो आणि ते कुणालाही मानधन किंवा पगार किंवा काहीही नाही. तरी सुद्धा हा 300 पानाचा अंक ज्याची किंमत 400 रुपये आहे. याच्यामध्ये कथा आहेत, कविता आहेत, लेख आहेत, पुन्हा म्हणजे प्रवास वर्णन आहे, अशा विविध साहित्य प्रकार आहेत. आणि त्याच्यामध्ये पूर्वीच्या लेखकांचा जर मागोवा घेतला किंवा नामवंत लेखक तर अगदी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जे आहेत त्यांनी सुद्धा लिहिलेलं, उत्तम कांबळेंनी लिहिलेलं आहे. खरं म्हणजे काही लेखक असे आहेत की समजा उदाहरणार्थ अनिल अवचटांचं यावेळी आहे
प्रवीण गवणेंचं आहे, उत्तम कांबळेंचं आहे आणि त्याचबरोबर भालचंद्र नेमाडे हे सहसा दिवाळी अंकात लिहित नाही, पण व्यासपीठमध्ये त्यांचे लेख आहेत, हे सुद्धा विशेषत्वाने नमूद करावंसं लागेल. तर ह्या अंकाच्या निर्मितीमध्ये ज्यांचा सहभाग आहे तो सहभाग म्हणजे जलसंपदा विभागाचे जे सेक्रेटरी आहेत, सचिव, जे की म्हणजे सगळ्यात मोठी पोस्ट मंत्रालयामधली, त्यापासून ते शिपायापर्यंत, म्हणजे अलाउद्दीन मुलानी हा शिपाई व्यक्ती, तो पण सेवानिवृत्त झाला, तो सुद्धा याच्यामध्ये त्याचं योगदान आहे. त्याचा मुलगा जो आहे तो व्यंगचित्र काढतो, त्या मुलाची व्यंगचित्र सुद्धा या अंकात आहे. आणि एक गोष्ट मी सांगतो की मागच्या वर्षी मी अंकाची प्रत जी आहे ती आमची जी शाखा आहे म्हणजे नवशा मारुती, तिथं अंक दिला होता. तर यावेळी मी मुख्य शाखेमध्ये म्हणजे इथं जाताना हा अंक देतो, जेणेकरून आपल्याला तो अंक वाचता येईल. आता मी लेखकांविषयी सांगत असताना आणखी काही लेखकांची नावं सांगतो ज्यांनी नुसते लेखच लिहिले नाहीत किंवा व्यासपीठ पुरतं मर्यादित न राहता त्यांनी पुस्तकं प्रकाशित केली. त्यामध्ये रामचंद्र कोतरकर आहेत, हे कार्यकारी अभियंता होते. विवेक उगल मुगलेंचे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत बरेचसे, त्यांना महाराष्ट्र शासनाचे काही पुरस्कार देखील मिळालेले आहेत. बी कदम यांनी असा घडलो असं पुस्तक मागच्या वेळी विलास शेळकेंचा जो कार्यक्रम झाला त्यावेळी मी स्वतः वाचनालयाला त्यांच्या वतीनं इथं दिलेलं आहे. लक्ष्मीकांत वाघावकर आहेत, त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. किरण शार्दूल हे मंत्रालयामध्ये अधिकारी आहेत, त्यांचंही पुस्तक प्रकाशित झालं. नानासाहेब खर्डे आहेत. नंतर दीपक मोडक हे मुख्य अभियंता होते, त्यांचं पुस्तक आहे. प्रकाश पाठक जे आहेत ते कार्यकारी अभियंता होते, त्यांचं पुस्तक आहे. नंतर देवीदास जाधव आहेत. जयश्री वाघ या कवयित्री आहेत, त्यांचं देखील काव्यसंग्रह प्रकाशित झालेलं आहे. नील मोहर खूप गाजलाय तो काव्यसंग्रह. तर सांगायचा मुद्दा हा आहे की ज्यांनी लिहिलं असतं की नसतं हे सांगता येत नाही, पण त्याला त्या व्यासपीठ या नावाप्रमाणे खऱ्या अर्थाने एक व्यासपीठ मिळालं आणि जेणेकरून हे लिहायला उद्युक्त झाले आणि ते तेवढ्यापुरते न थांबता त्यांनी ती निर्मिती अखंडपणे चालू ठेवली. मी स्वतः देखील व्यासपीठमध्ये लेख लिहिलेले आहेत. आता यावर्षीच्या व्यासपीठमध्ये जे विषय दिले होते त्यामध्ये बदली हा एक विषय होता. बदलीच्या संदर्भामध्ये जलसंपदा विभाग किंवा इतर कर्मचारी अधिकारी यांनी याच्यामध्ये लेख त्यांचे समाविष्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये गणेश कुलकर्णी आहेत, पंकज कुरुलकर यांची कथा आहे, श्रीराम वजापूरकर, काँग्रेस, हेमंत दुबार, नंतर संजय बेलसरे जे की सचिव आहेत, त्यांचे देखील याच्यामध्ये लेख आहेत. तर अशी श्रद्धा बेलसरे जे आहेत मंत्रालयामध्ये होत्या, त्यांचाही लेख आहे. अशी विविध नावं आहेत. विजयकुमार पाटील यांचं प्रवास वर्णन आहे आणि कविता देखील जवळजवळ सांगायचं, ॲबस्ट्रॅक्ट थोडक्यात सांगायचं झालं काही याच्यामध्ये तर कथा 7 आहेत, नंतर लेख 45 आहेत, कविता 60 आहेत आणि व्यंगचित्र आहेत. तर अशी प्रवास वर्णन आहे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की टीम वर्क म्हणून एक अंक काढता येऊ शकतो जिथं कुठलाही गॉडफादर नाही किंवा त्यांच्यासाठी कुठलं अनुदान नाही, तरी देखील वाचनालय चालू शकतं, ज्याचे 1000 सभासद आहेत. म्हणजे वाचनालयातल्या अभ्यासक मंडळीसाठी मी हे अगदी हायलाईट करतो की असं उदाहरण म्हणून तुम्ही ज्यावेळी कुठेतरी निराशाजनक चित्र किंवा लोक वाचत नाहीत असं जर कुणी म्हणत असेल तर त्याला प्रत्युत्तर म्हणून तुम्ही हे सांगू शकता. किंवा नाशिक सारख्या ठिकाणी जिथं की विनाअनुदान तत्वावर एक वाचनालय आहे आणि 1000 मेंबर त्याचे आहेत आणि त्याचा एक दिवाळी अंक सुद्धा निघतो, हे मला या निमित्तानं इथं सांगायचं आहे. तर आमच्या नवशा मारुती देवदेव केंद्र जे आहे तिथल्या अनुजा रानडे, सोनाली देशमुख या देखील खूप रेग्युलरली सिन्सिअरली काम करतात आणि सभासद वाढीसाठी त्यांचे खूप प्रयत्न आहेत. तर हेच मला आज सांगायचं आहे. तर हा अंक काढण्यामध्ये म्हणजे हेमंत पोद्दार हे त्याचे संपादक आहेत आणि धनंजय गोवर्धने ज्यांनी मुखपृष्ठ एक आणलेलं आहे ते म्हणजे धनंजय गोवर्धने हे देखील अधिकारीच होते, रिटायर झालेले आहेत. त्यांचे अनेक दिवाळी अंकामध्ये त्यांची मुखपृष्ठ असतात. त्याचबरोबर संजय बेलसरे सचिव, नंतर वैभव भागवत आहेत किंवा अंकुर देसाई आहेत,
गोवर्धने, राजेश गोवर्धने आहेत, सोनल चहाने मॅडम आहेत, हरिभाऊ गीते आहेत, अशी खूप मोठी टीम आहे आणि या टीमच्या माध्यमातून याची फलश्रुती म्हणून हा दिवाळी अंक प्रकाशित होतोय. एवढं मला सांगायचं. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद सर. आपण व्यासपीठ या दिवाळी अंकाचं खूप सुंदर विश्लेषण केलं.